छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या पळशी, माणकी, गोपाळपूर, पोखरी, पिसादेवी या परिसरात अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। नदी नाल्यांना त्यामुळे पूर आलाय। ढगफुटी सदृश्य पावसामुळे 4 चाकी वाहनं पाण्याखाली गेलेत। तर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द गावाशेजारच्या चिकटगाव लोणी परिसरात 3 ते 4 तास मुसळधार पावसामुळे शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना पुलावरून दोर लावून नदी पार करावी लागते आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, सध्या काय परिस्थिती आहे पावसाची तिथे? नक्कीच दीपाली, आपण जर बघितलं तर काल छत्रपती संभाजीनगरमध्ये पळशी परिसरात अचानक ढगफुटी झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पाणी जे आहे तर पाहायला मिळालं। नदी नाल्यांना पूर आलं। पळशी असेल, नारेगाव असेल, गोपाळपूर असेल या ठिकाणी जे आहे तर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाण्याचा प्रवाह पाहायला मिळाला। काही ठिकाणी तर अक्षरशः 4 चाकी गाड्या ह्या ज्या आहेत तर पाण्याखाली आल्या होत्या। अशीच परिस्थिती वैजापूरच्या लोणी खुर्दीमध्ये देखील पाहायला मिळाली। त्या ठिकाणी देखील चिकटगावकर जे गाव आहे त्या ठिकाणी जे आहे तर पाण्याचा पूर आला होता नदीला आणि त्यामुळे लोकांना दोरी बांधून अक्षरशः जे शेतात शेतकरी अडकले होते त्यांना दोरी बांधून जे आहे तर बाहेर काढण्यात आलं। त्यामुळे कालपासून जे आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। आज देखील पुढील 3 ते 4 तासात जे आहे तर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे लोकांना देखील या ठिकाणी देखील हवामान विभाग असेल किंवा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आज दहीहंडी सारखा सण आहे, त्यामुळे लोकांनी काळजी घेऊनच घराच्या बाहेर पडावा। जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। मात्र काल झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याची परिस्थिती पाहायला मिळेल। त्यामुळे आज देखील सकाळपासून ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। दीपाली, निश्चितच मोहसिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।